असं कसं झालं? त्या कारभारांचा जेवण घेऊन गेलं, शेतात काम करतो. तुझं जेवण करतो आणि वेगळ्या शेतात होता. पण भात कापूचा लावला ऐकल्या. जो पाऊस मध्ये लागायला लागलो, सगळं झालं चिकन. तेव्हा जाऊन टक्कर करायला पुन्हा कारभारीला धाडून दिलं. तुझं पुढे जाया आणि भात कापून झाला. वहिनीकडे भात कापला खायचा. ये वहिनी आमच्या असत सगळे श्यामाई ही वहिनी बघणार नाही भातच कापीला. अगे गे वहिनी, अगे गे वहिनी, अगे मी येईल. अशी काय करता आधी वळखाय नाही काय माका सगळे पण भात कापता. अगे आमच्या असत सगळे ओ आंबानू असं आमचे सगळे आपाय काय बोलणार ना. आपाय सगळे आपलं काम करतो. आता विचारतले होणार कोणा मी गे आमचे गंगाराम यांची बाय होय. गंगारामांची बाय बघे मी अशी काय करता. वहिनी कशी काय सांगता ना. आशाने ऐकल्या ह्यो आमचं कारभारी खडे गेलो असं काय माहित. काय सांगा घेता कधी जागेला पाय चांगले गायांचा भात वाय कापून घ्याला. कोयती हातात येते कोयती कोणाची गुण नाही मा सांगा घेऊचा ना. काय घेऊची सवय ऐकल्या. कोयती पण एक 10 रुपये दिली पाय कणवून करते तरी आपले होय तरी मेरे कुठली करते सांगा घेऊचा ना. होणार गुंता ऐकल्या. आता काय तुमचं सांगतं कसा ठावा आपल्या घरातला कोणा सांगायचा नसता. काय सगळं सांगायचा लागतं. ह्या बापल्यात सांगायला बापल्या ऐकणार नाही. आताच बघा कोयती हातात दिले सकाळी सांगायला जाऊन भात कापूला. या शेतात सगळं मेरे वेळ होतो कापलो खय दुसरे का दिसणार खडे कोणत्या गजाने गेला काय माहिती. असं नसा घरातून बाहेर पडले काय कुठल्या यायचं कोणत्या गजाने जातील सांगा घेऊचा नाही. मी आडण थकले आता. अरे बाबा सोडो घेऊ नको सोडो घेऊ नको सोडो घेऊ नको. माझं ऐका अजिबात ऐकणार. मी सोडो घेऊ नको सांगायला गेलं काय माझ्याच पाठीच्या तडाखे घालता आणि मला सांगता अगो तो सोरो किंवा बरं होणार सांगतात. अरे बाबा सोरो येतो पाहून सत्याला तुला संसार तुला सांगता तरी ऐकायचो नाही. सांगान बघलं आणि बाई बरा माझ्या जिला ऐकल्या ह्याच्या त्याला सांगता मायेला भरण केले औषध बापाची आमच्या दोघांच्या दिवसात झाले काय केली. आता केलंच केल्या बाकी खायच्या गोष्टी ओळखून घ्या. मी सांगते सोडो घेऊ नका आणि हे सांगतो सोडो जेवण. ही आमची दिवसांची भांडण. आमची भांडणं सुरू झाली काय लोकांचाही बरा असा पाणी येतो बघते. हा ह्याची बघा दोघाय भांडतो ह्याची बघा दोघाय भांडतो अशी नुसती करीत जाऊ आणि काय करते माझं कारभार ह्यांच्या वाटेच्या काय त्याच्या बाजून त्याचं त्यांनी सांगते बघ नाही तुझी बाय कसली आहे ती बाई भांडकोट ध्यानात असता. पैसे घेऊन पाण्यात गेले काय मागा सांगते बघू काय ऐकतो भाऊ घरात दिसतो इलो काय काय नुसती भांडण. आता काय होणार करतो रे माणसासाठी. आता मी तिथे भेट आम्ही असो राजांकडे कामा ही सगळी शेती दिसतात ती राजांची. अशी दोघाय फिरवतो मी आणि माझे कारभारी. फिरता फिरता काय झाला अशी फिरता फिरता राजांची सेवक घ्यावं की राजांचे सेवक सांगायला लागले तो बाई खडे जातात म्हणून बाबा काम धंदो काय काम धंदो शोधतो काम धंदो तुम्ही शोधू नका. राजांकडे चला राजा काहीतरी काम धंदो दिसले
पुन्हा राजाबाई देव माणूस असला ऐकला भूक लागली काय बरोबर जागेला कमी गमलो इलो गमलो इलो गमलो इलो औषधी वापासीन माका बऱ्यापैकी नाव ठेवले गंगा राम राम काय माझ्या गावाकड नाही राम गेलो केवळ माझ्यापासून लांब सोडूच्या भानगडीच कोण पराट भुसमातान मारताले औषधी वापासी नाव ठेवलेली गंगा राम ह्या सगळ्यांनी माझो गमलो मला केल्यानी आणि सगळे माका हसतात तुम्ही गमलो म्हणा नाहीतर आणखी काहीतरी म्हणा ह्यो गमलो खरे खरे भमलो कोणाक माहिती सगळे माका सांगतात गंगल्या सोडो खाऊ नको गंगल्या सोडो खाऊ नको पण मी म्हणतोय माझो पैसो माझी अक्कल तुमच्या बाप्पाचा काय असता मी कितपत सोडो खाल मी खातलंय मी पचयतलो आणि काय सांगतलंय तेव्हा त्याचे तीस आठवले काय माका उठत तसा भा 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 काय सांगतलंय माझ्या नशिबात उठत तशी म्हस माझ्या एक पदरात पडली तेव्हा बापू जेव्हा होतो तेव्हा तर बापाशी माका सांगले जिरा एवढा हाती बाहेर जातले तुझा लगीन करू वया म्हणून बापाशी उठला माका फाटक्या जीवा उठला कोण दितो लोक शेवटी बापूसच तो का पोरासाठी कष्ट करतो बापाशी जरे जरे जबाबदार सोबत घातले जरे जरे सोबत घातले आणि गुलग्या पाहून माका एक स्वर्ग राहिले गुलग्यान माका स्वर्ग राहिल्यान घराकडे गेलो बापाशी सांगलो तुझ्या पोरा म्हणून स्वर्ग निया बघलोय तर झाला म्हणून उद्या खूप जाऊ वया दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो मी असा नांदेतली असलेली नसलेली सगळी रकाटोना फासलोय फाटक्या ढोटर होता उठालोय आणि पोरो खासा पोरो नटान छटान आपलो मिया बापूल आणि गुरगो तिघांना होकलेच्या घराकडे गेलो खासा म्हणून सोप्यावर बसलोय असा नसा विचारतोय बापाची घरी हॉकल कर गुरगो सांगता वाईट राव येता तयारी करतो
म्हणा चायचा तार हाती घेतले आणि दारातून होकार बाहेरी काय पोर बक्षात काय नक्षीदार बक्षात या मोठा सूर्याकडे बापाची बोलून घेतले अरे त्याच्यावर माझा लगीन झाला आता लगीन झाला काय भाऊ वाहिलेकडे गजाली तरी उभं थारतो आता जरी माझा म्हटलं लगीन झाला आणि हाताच्या बाजू बिया उभं तर गुरु काका कुठला कशाने दिसताला सांग लागलो लक्ष्मी नारायणाचा डोळा दिसताला म्हणा तो बघू होतो कुठला लक्ष्मी नारायणाचा डोळा नव्हे आणि त्या म्हशीच्या जगेत मी उभं नाही राहलोय आणि बघणारे बघला तर कसा दिसताना तर बिया सांगतो ह्याच्या बाजू बिया उभं राहलोय काय भल्या मोठ्या घरपाकडे उठला काढू बोलवता कसा स्वर्गात बोलून घातलं स्वर्गात नका म्हटलं माझा नाही म्हणा सर म्हणतात तसा काय आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चले ना असा काहीतरी म्हणलं देवाच्या कृपेत माझा एकदा लगीन झाला वासक्या वासंती मी नाव ठेवलं घरात जाऊची आता बघल्यान काय असा कापता आता बिया इलाय तुला का माहिती नाही इतक्यात पंचपक्वाना मागा करून ठेवले नसते वाट बघित असताना माझी हो माझं येतो सोळो खाऊन आवाज ऐका घेता बघूया झालो सत्या नसतो सकाळ नाही दुपार नाही दिवसार नाही दिसता खोटी जाचय या माका सगळ्यांचे ढकलत अगं तुझं जीव काय माझं जीव काय मी ढकलूक नाही तुला माका सांग आवळ्याच्या भांडलेर सागवाना तो नख पडलो तर काय गो जाता नाटकाचं नाव काय रे? डंब गरुडाक्ष फणेंद्र बक्ष डंब गरुडाक्ष रुद्राक्ष गरुडाक्ष फणेंद्र बक्ष फणेंद्र बक्ष सापातानी खूप मोठं नाव आहे. सापातानी गरुडच आहे ना. जीवन दिसले बालकोट तरी अजूनही असे हे घे. किती देऊ? ठीक आहे. बघ किती 200 आहेत बघ. अजिबात नाही कारण असा या जगात जो माणूस म्हणा जन्माविलो त्याचा काय झाला तो प्रत्येक माणूस फायद्याशिवाय पहिली गोष्ट करणार. बाबा कसले फायदे सोरो खाऊन सुद्धा फायदा तुला माहिती नाही. सोऱ्याचे फायदे मी बजावून दिलोय. अरे चोरो खाऊन आहे ते लोक सगळे मस्त नाही फायदे कसे नाही मी बजावून दिले सोऱ्याचे फायदे कसले फायदे सगळ्यांनी ऐका. सगळ्यांका सांग खालते पुण्यात कोण असाच नसात भात कापतात तरी हडे पण मेरे रुपये असं जास्तीत जास्त माझ्या सोरेकर भावाशीनो आहे का सोरेकर भावाशींचा पहिला सोऱ्याचो पहिलो फायदो कसलो जेली सोरोगाव सुरुवात केल्यान जेली घेऊक सुरुवात केल्यान त्याच्या अंगार अवटातलो योग्य कुत्रो जावचो नाही. काय सांगतोस का सुरेकरांच्या गणली कुत्रो रावतोच नाही. कुत्रो जावतो ना तेव्हा तुझ्या अंगात कुत्रो कारण कसला तू फक्त कित्या गायच्या कित्या त्यात सांग मका कित्या सोरेकरान सोरो खाल्यान हा आणि अवटात तू फुगरी घालव पुढे नाग आपल्या थोडे पडशे अवटातून झेले मारूक सुरुवात केले हा काय त्या कुत्र्याक काय वाटताला काय वाटताला त्या कुत्र्याक काय वाटताला काय वाटताला ह्या झले मारताचा लचान
आपल्या जर पडला तर आपला पुढे मोठी जाऊ होईल. कुत्र आधीच पळ पळ पाहतो. बरे फायदे तुझे त्याच्यापेक्षा दुसरं फायदा, आणखी दुसरं फायदा हा. त्याच्यापेक्षा आणखी वाईट प्रमाण वाढेल. वाईट वाढेल आणखी वाईट प्रमाण वाढेल. हा. त्याच्या घरात चोरी जाऊची नाही. चोरी जाऊची ना कशी काय बाबा? सोरेकराच्या घरात चोर जाऊकच छानणार. सोरेकराच्या घरात चोरी जाऊची नाही कशी ती? त्याला असलं कारण सोऱ्याचं प्रमाण वाढायला काय खिशातलो पैसो सरत जातलो. खिशातलो पैसो जरी सरलो तरी सोऱ्याची तलप काय त्याला ठेवची नाही. दिवसाला जाग्यावर जातो ना. मग काय करतो? काय करतो? घरातला असलेला नसलेला सगळा सोन्या घेतलो तो येऊन त्याचा काय काळी धरतो. बरोबर सांगलंय तिया बरोबर सांगलंय तिया हैदा तुझे सगळे अनुभव सांगतोय. तिसरो वायडो आहे. तिसरो फायदा आणखी फायदा त्याच्यापेक्षा महत्वाचा वायडो. हा ऐकाय तरी त्याच्यापेक्षा आणखी प्रमाण वाढेल. हा. एकाच्या जाग्यात दोन, दोनाच्या जाग्यात चार. एका येळेक सोरो खातलो तो सबन दिसाड्याक सोरो खाय रवलो. हा. त्याका त्याच्या औषधीचा भाळ्या घालूक नको. बाळा घालवू नको. बापाशी तो भाळा घालूक नको. वाटवलो बाबलो म्हाळाय घालवू नको. आजेच्या गजालीत तर जावकट नको. काय सांगतोस का? सरळ सांगतोय. कसा का? कारण असा हा. एका येळेक सोरो खातलो हा. तो सबन दिसाड्याक सोरो खाय रवलो. औशी बापाशी आजीच्या आधी आपण ओळख्या औशी बापाशी कर त्याचा कर्म करू. आणि ती ऐकतच करते काय का? तिया माझ्या औशी बापाशी मी पहिलो बोललो. नाही पोचवले तर बघा माहिती असा पण तो सोरोखान तुका वाटते जाऊचा हो पाहिला. होय तो सोरोखान नागोबा कसो बोलतोय दिसतो. अरुण घाली या लेकरान देवा दोन हाताने दिलेला हा. तू देवा गजानना त्याका चार हातान दी. त्याची भरभराट कर आणि देवा माझी अशी सोय कर रे बाबा. का सांगा खय तुम्ही गेलेत खय खायला येत होत. खायला आई हो हाय ते दोस्तदारांका जमा केल्या. हाय तो सोरो खेळत बसल्या. हात कापूचा थै लावला. हो काय या येऊन ना माझ्या पासून किलेस लावून मी किलेसला इथं तुका घरात हल्लोय. हा. कापूस सांगायला लागलो माझी घर लक्ष्मी ती लक्ष्मीला साहेब येऊन तेच पाणी गावता. ही लक्ष्मी काही अवघसा तरी बरी. अवदसा बिया या बिया हलकुड्या करून घालता इथं सगळा चैतन्य अवदसा होतो. भवान मात्र तुका वाईट काहीतरी नाच सोरो घेतलंय काय असाच मारीत राहतो. हलकुडाच्या घाटी या सळकून मानलंय आणि माझो निकाल मी करून बरा केलं. निकाल तुझो नाही माझा जाय दिलो. काय आता तुझो किलेस जास्त नको. किलेस आगा भूक लागली. भूक लागली. खा सोरो खाल्लं. आता पोटात काय नाही हैसरीले हैता खेका खेका हैता खेका. हा दिसतो सोरो खेत होता. काका चौक घाल. चोप घाल. नाहीतर गाण्यात तुका कुठे कोणा कोणा कुठाय तुला कोणा कुठाय तुला कोणा कुठाय तुला कोणा कुठाय असा याचा सोरो घेतल्यान त्या अंग फुलय तुला बाहेर अंगावर गेले काय गुटली करतो. म्हणजे अंगावर कोण जाय. ही माझ्या अंगात पडत तर माझी सावरती करतात. होय बा ह्या माहिती असं बा. चला हे सर्व सांग. नुसती धुमशाला घालतं नुसती धुमशाला. हा सोरो खाऊ नुसती धुमशाला. सांगतोय सोरो खाऊ नका तर ऐकणार नाही हो बाबा. हैता तुझा पाणी आणि या तांब्यातला माझा पाणी. ह्या बघा ऐकल्या कैलासवासी शंकर धुरी आजोबा यांच्या पैसा जामून द्यायचा. आता जे गपचूप खर्च करू नको. काहीच खातर नाही सोरो खावायला वाटणार आहे. हा सोरो खायला
तुम्ही माझ्या नेत्राच्या डबून केंद्रित करून ठेवले. यावर कपड्यात रणागात आहे, सगळा शोध घेतो. बसाई, तो वैरी काय माझ्या ज्योतिकाच्या पुढे मग यावर खरे ठरला निर्णय. होय, ही यावर एक समाज विकासाची लहान मोठी करा. फुलं चाललं कोणी बाका बोलायला सगळा कुठच्याच जात त्या बाप्पाचा राज बरे वेगळं बोले लोकांना पाटकडे पाका फळायल्या अकडे आम्ही एवढं बियाण पळालो काय नाही तुका बियाण फळत हे असायचं जीवन धड लागतो. हत्या मानुकर हत्या तुझ्या पाया पडते हत्या मुतून घाल अरे जा असली कितकी हत्यारा मी पाजळलं शाबास 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 तेव्हा बोला दिसे हत्या मोठा असला म्हणाल तो शाणून हत्या माणसाकडे नाजूक जरी असला तरी त्या वापरा जिवंत हवा तुला याची गरज आहे. अरे अरे काय म्हणाली काय म्हणाली हा कोण तुझा माझं भो लाडात बोला नको आता पुढला तो मूल अति बोलशी लक्षात ठेव ही तुझी वळवळणारी जिव्हा नाभेच्या मनापासून फेकून काढल्याशिवाय अति धर घेतला ना मला उत्तर पेटायलाच का तुमचं ताकद येत उड्या उड्या स्वप्न स्वप्न दिसतो काय पोटात जा भाया सन्माननीय ऋषी गावडे सन्माननीय ऋषी गावडे यांनी माझ्या कलावरांचं भवन करण्यासाठी लग्नाचं भाषण आहे. सन्माननीय ऋषी गावडे यांचे आभार मानून आमच्या पार्श्वगत दशावतार नाट्य आजपर्यंत पाहिलं नाही ते तुझ्या नेत्रासमोर पण माका सांग बोल या सगळा दिसतात आमचा शेता ह्या शेतात येऊन याची गुणगुण घालतो मी कोण म्हणजे माझा परिचय तुला नाही आहे. निश्चितच या क्षणी स्वतःची ओळखी मी तुला करून देण्यासाठी सांगतो. तुझ्या समोर असणारा हा वैनायक करून हो. अरे देवा काय झालं का तो वहिनी तो गौरी वहिनीचं करू या चाललं वहिनी तो गौरी म्हणजे तुझ्या बंधूची पत्नी माझ्या तुझ्या अरे नको रे अरे नको मी काय म्हणालो अरे ह्याच्या पायात मी घरी आता असली किती वजी मी झेललं तुला काय माहिती या तर त्याच्या पाय काढले म्हणजे घाबरले पाय काढूनच पण आठवायचं ए काय ना तो नव्हे माझं नाव तुझं नाव वैनादेव
गरुड म्हणतात मला. गरुड गरुड या वगैरे अंगण असे वगैरे भूल करू नको. पाका बघ त्याची माझी होल त्याची असत पाका जर फुलायला तर तुझी फकी करतो वगैरे. मी या कोणच्या जीवर आला तुमच्या जीवर माझ्या जीवर कधी माझे मुळे खाऊन धावता का बघता. हे तुम्ही रास्ता बोलला, हे योग्य बोलला. कारण ही मध्यंतरी बोलण्यासाठी तत्पर होते आणि न जाणो न कळे जर का अनर्थ घडला तर त्यावेळी त्या फंदात ही नाही मिळणार. माता जितकी वर्ष लागली होय कोण आपण तुझ्यासारखे जितके येऊन गेले. मला सांगा, माझी ओळखी तुम्ही करून घेतलेली आहे. पण यावेळी मला थांबणारी व्यक्ती काय आपलं नाव? नाव माझा गंगा राम. काय म्हणाल? राम शोधूच्या भानगडीत घुसमाटलं. कशासाठी? राम माझ्या जवळ बोलण्याचा गणित राम थैले बाटले झाकून माझ्या नाम नाही ह्याच्यात ठेवलं. आपल्या नावाचा आणि हिचा संबंध असा आहे. जेव्हा तर ह्या पोटात जाताना तेव्हा तर मी धारा मोर उतरलं. हे तुमच्या उदरात जातो तेव्हा त्यावेळी म्हणा तुम्ही तुमची जागा धरता. नाही तर हिचा आणि तुमचा संबंध, पण नावाचा काय संबंध? संबंध असा ऐकूया. जेव्हा तर मी घेतोय तेव्हा त्या माणसात नसते. घेतले तर मी माणसात नाही. म्हणून तुमच्यातील राम बाजूला गेला. राम बाजूक ठीक आहे, तुमची ओळखी झाली. पण मला सांगा, या क्षणी तुमच्या समवेत असणारी ही तुमची पायल माझी पत्नी. काय काय उत्तर पत्नी? काय तुमची बायको. हे उत्तर घाई घालता काय. आपल्याला समजत नसेल. हा माझी बाय सक्की लग्नाची हा? माझी तेच मला बोलायचं. आता ओळख झाली. इथं काय करता? ही आमचे आम्ही कामा घासतोय. काय करतो ही शेती आमची सगळे गुड जायले वाट परिणाम टाकतो. कारण तेव्हा बऱ्या भाषेत ती आपण आलोय सहजासहजी माघारी जाण्यासाठी नव्हे. या ठिकाणी मी शोध घेतोय तो माझ्या वैऱ्याचा. आणि म्हणून या वेळा मला उभा चालतो. मी एकच सांगू इच्छितोय, मला माझ्या वैऱ्याचा शोध घेऊ दे. मार्ग मोकळा करा. तुझ्या वैराचो आमचो आणि तुझो आणि आमचो काही संबंध नाही. मी आमचा पोट भरावा कष्ट करतो. कष्ट करून आम्ही आमचा पोट भरतो. ऐसा येऊन तुझे तमाशे नको. गंगाराम, तुमचा आणि माझा संबंध नाहीये. मान्य करतोय मी. तुम्ही जीविताचं रक्षण उदरनिर्वाह करावा म्हणून या ठिकाणी काम करता. तुमचं काम तुम्ही करा. तुमच्या कर्तव्यात मी अर्धा निर्माण करणार नाही. पण यावेळी माझा कर्तव्य आहे. त्या माझ्या तू सांगायची यातला काही कमी नाही. त्यांचा आधार माता तो पर्यंत घ्यावे नाही.
आमचे राजा ये राजांना पाया पडतो. असं काय तो जितो मी असा अजून तरी असा मी आपला उपाय मग आमचं तुमचं काय तुम्ही घ्या काही नाही अरे काय काही द्या आणि सांगा तुम्ही शेती किती काय का अरे टाका होती कोण कमर दुखा होती पाठ नाही तुम्ही बघितली पाता फुलं येतात हे आम्ही आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटण्याची गरज नाही म्हणजे तुला शोधणार खरे म्हणून कोणाला पण माझा अनुभव झाले नाव शरदराव त्याला आम्ही वचन मी दिलंय काय म्हणता? आणि या गरुडाला शासन करावं या अपेक्षेला अरे पाहिजे कोणत्या रीतीला तुझ्या समाज तुझ्या अवती भोवती मला माझ्या देवाचा तेज सुवासलं म्हणून मी माझ्या देवावर तुम्हाला कामाला येऊ पाहिलं येताना मक्याच्या खर्चाला बुहारा लावतो वाटतं बरी बरी तिची मोठे खेळ आहे मला मोठ्या खेळला आता एकटो बोला मग तुम्ही मला उत्तर त्याला मावशीला घे एका फक्त घामचा सांगा कामाचा मावशी काय रे काय मावशी काय म्हणता अजून वयात वय जाऊ नाही कसा निघता 32.5 चालू म्हणजे 32.5 टाकायचे काय हिंमत नाका मारू म्हणजे मला कोंगार करतात अंगात हवा दिलंय काय अजून कधी माहिती तिच्या भारीत जन्मा गेला होणार कौलाची आठवण जाता जाता काय सांगायला गेलो सगळ्या पोरां पाहुणाला आपण खातलं ह्याच्यात आधी लागले आणि मावाड्या घोडा माझ्या पोरात केलं समजा माझ्या पोरात जर आणि थायलंड तो 55 पण विचार करतोय 14 तुमका माहिती असतली हे 15 वाजलं त्या जेवण माझ्यासाठी राखण ठेवलेले माझ्या नशिबात दुनियात तेरवण मेळा सुनीला मेळा मेळा तेरवण मेळाची मेळा ही
माझ्या मायाचा ना. हा. माहेरी गावाचा ना. गावाचं नाव होय. चिंता करू नका अभय झालं हा. दिलाय तुम्हाला